आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आमासी पावला, पुरी सहित झाला गुप्त तुका. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पांडुरंगा करू प्रथम नमना, करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जोडुनिया कर चरणी प्रेमी तो माझा, चरणी प्रेमी तो माझा. परिसामी विनंती माझी, परिसामी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अखिल कोट ब्रह्मांड नायक परात पर परब्रह्म परमेश्वर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं या ठिकाणी आपल्या ह्या देवळा या गावी चालू असलेला असा हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह. या ठिकाणी या सप्ताहामधलं हे माझ्याकडे आलेलं द्वितीय पुष्प. आज या ठिकाणी तुकाराम बीज तुकोबारायाचं वैकुंठ गमन, हा त्यानिमित्त या ठिकाणी ही माझ्याकडे असलेली कीर्तन सेवा आमचे हरिभक्ती परायण आमचे श्री भरतजी महाराज खामकर या ठिकाणी या गावाचं वैभव, या गावाचं भूषण. माझ्याकडे ही सेवा म्हणजे एक चुकून आली बरं का. या ठिकाणी माझी इथं सेवा नाही, तसा आवाजही बसलाय आता बऱ्यापैकी. हा हा पण या ठिकाणी आमचे सर्व जीवलग मित्र ऋषिकेशला आम्ही सर्वजण सोबत राहिलो, सोबत शिकलो. आमचे या ठिकाणी हरिभक्ती परायण श्री कमलेशजी महाराज जाधव, श्री प्रकाशजी महाराज या ठिकाणी, श्री गोंदा
ऋषिकेशला आम्ही सर्वजण सोबत राहिलो, सोबत शिकलो बरं का. हा एक शब्द आहे बघा, सखा. हा बरं का, शास्त्रामध्ये एक शब्द आहे सखा. सखा म्हणजे काय? सह सह खेलती, सह खेलती सह खादती इति सखा. जे सोबत खेळतात, सोबत राहतात, सोबत खातात. विठ्ठला विठ्ठला जे सोबत राहतात, सोबत खेळतात, त्यांना सखा असं म्हणायचं बरं का. आम्ही सर्व सखा आहेत एकमेकाचे. आणि या ठिकाणी या गावाचं भूषण आमचे श्री भरत महाराज यांनी चांगला योग आणला बरं का. यावेळेस येण्याचा सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजक, नियोजक, संयोजक हा सर्व सुंदर. या ठिकाणी आमचे श्रीकांतजी महाराज हा सांगलीकर, अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व, सुंदर त्यांचं गायन आहे, हार्मोनियम पण चांगली वाजवतात. हा सर्व या ठिकाणी गावकरी मंडळी, भजनी मंडळी, आमचे विनेकरी बाबा, सर्व पुरुष वर्ग, माता मावल्या. आपल्याकडं उरला फक्त 1 तास बरं का. त्याच्यामध्ये आपल्याला इथं ही कीर्तन सेवा पूर्ण करायची आहे 1 तासामध्ये. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. त्या दशेला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे सर्वांना. हा भजन करा. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे. महाराज म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. या ठिकाणी महाराज जाण्याची भाषा करतात बरं का. महाराज काय म्हणतात? आम्ही जातो बरं का. जातो या ठिकाणी असा उल्लेख आहे. या पृथ्वी लोकावरती 3 वर्ग पडतात बरं का. एक आहे देवाचा, दुसरा आहे संताचा, तिसरा आहे आपला मानवाचा. संत या ठिकाणी जातो म्हणता येत नाही का. देवाला इथं काय करतात महाराज? देवाला इथं आणावं लागतं. अनियला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. देवाला इथं आणावं लागतं, तेव्हा तो इथं येतो बरं का. आणि संत महात्मे आमचे, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, आलो याची कारणाने. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाने. बोलिले नरसी, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. साधू संतांचे आदरान करील देवे, साधू संतांचे मारिल आदरान करील देवे. बोलिले नरसी, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. साधू संतांचे आदरान करील देवे, साधू संतांचे आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संतांचा पत्ता काय आहे? तुका म्हणे त्यांनी बरं का, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे असे ते संत महात्मे या ठिकाणी आले. कशा करता आले महाराज? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. उद्धारया जना जय भीमा, उद्धारया जना.
ठिकाणी संत महात्मे येतात. कशा करता येतात? उद्धराया जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करण्याकरता इथं संत महात्मे या पृथ्वी लोकावरती येतात. ऐका, देवाला इथं आणावं लागतं. संत महात्मे इथं स्वतःच्या मर्जीनं या ठिकाणी येतात आणि स्वतःच्याच मर्जीनं नंतर ते इथून जातात. तिसरा वर्ग आहे जीवाचा. जीव हा परतंत्र आहे बरं का. जीव कसा आहे? त्याची इच्छा नसली तरी सुद्धा त्याला इथं यावं लागतं. महाराज, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हा, जीवाला त्याची इच्छा नसताना सुद्धा इथे यावं लागतं आणि त्याची इच्छा नसताना इथून त्याला जावं लागतं. तो परतंत्र आहे बरं का. मग या ठिकाणी संत हा एक असा वर्ग आहे की जो आलो म्हणे तुका आहे ना, आम्ही नामाचे धारक. या ठिकाणी संत महात्मे आम्ही आलो असं म्हणतात. हा, या ठिकाणी महाराज म्हणतात आम्ही जातो तुम्ही. हा, त्यांच्या हातामध्ये आहे येणं आणि जाणं. असा हा संतांचा वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी या जगाचा नियम काय आहे? देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनो नये धनंजया. हा जी ऐका, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या दोन सोहळे असतात बरं का. एक आहे जन्माचा सोहळा आणि दुसरा आहे मृत्यूचा सोहळा. त्याच्यामध्ये मग आपण ते लग्न सोहळा करतो. काय करतो आपण? ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी डे. हा, आपण हे असे जोडले बरं का मध्ये. हा, त्याच्यामध्ये पण मुख्य दोन सोहळे आहेत बघा. जन्माचा एक सोहळा आहे आणि दुसरा कोणता आहे? मरणाचा बरं का. याच्यामध्ये जन्माला या ठिकाणी यावं लागतं, ते आपल्या हातामध्ये नाही बरं का. हा, आणि पण शेवटी आपल्याला मरावं लागतं, तेही आपल्या हातामध्ये नाही. विठ्ठला 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 या लोकाचा नियम काय आहे ऐका. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. या ठिकाणी जो जो व्यक्ती जन्माला आला एके दिवशी त्याला जावंच लागतं. महाराज, येत नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. अवतार नाही का, देवाचे अवतार, त्यांना सुद्धा इथं आल्यानंतर त्यांना इथून सुद्धा त्यांना जावं लागलं बरं का. ऐका, ब्रह्मदेव हे पद आहे, हे कोण्या व्यक्तीचं नाव नाही. इंद्र हे काय आहे? इंद्र हे पद आहे बरं का, हे कोणाचं नाव नाही असं. हा, इंद्र हे एक पद आहे. जसं आपलं मुख्यमंत्री हे काय आहे? मुख्यमंत्री हे एक पद आहे. प्राईम मिनिस्टर काय आहे? एक पद आहे. त्या ठिकाणी व्यक्ती बसला, आपण त्याला म्हणतो पंतप्रधान, मुख्यमंत्री बरं का. हा, ते कधी मिळतं महाराज? इंद्रपद 100 अश्वमेध यज्ञ केल्यावरती इंद्राचं पद मिळतं शिवाला, असं मिळत नाही. हा, त्या ठिकाणी काय आहे? जेथा मरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावे खिल्लारे कामधेनुची, गंधर्व गात गाणे, जेथ रंभेया ऐसी नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. असं ते इंद्रपद आहे. ऐका, ते कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या खात्यावर, तुमच्या जवळ पदरात पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत बरं का. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षीणे पुण्ये मरते लोकम विशंती. ते पुण्यमासा ते सुरेंद्र लोक, दिव्यान दिवी देव भोगान. ते कुठपर्यंत महाराज? जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे. ऋषिकेशचे
मग तया पुण्याची मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची गती उतरे मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. काय असायचं बघा, पहिल्या प्राचीन काळामध्ये आपले पूर्वज ऋषिकेशची, केदारनाथ, बद्रीनाथची यात्रा करायची बरं का पहिल्या काळामध्ये. जुना काळ आता लय मस्त निघालं होते मोबाईल. इथंच तिकीट काढायचं आपल्या घरच्या त्या रूम मध्ये पडल्या 5 मिनिटात तिकीट. पहिलं कसं होतं असं नव्हतं बरं का. हा, पहिलं काय करायचे माणसं, जायची यात्रेला बद्रीनाथच्या आणि काय म्हणायचे, वाचून जगून आलो तर मी कोणाचा, घरचा तुमचा, घरच्यांचा, आणि गेलो तर देवाचा. बरं का? वाचून जगून आलो तर मी तुमचा, नाही आलो तर देवाचा असं म्हणायचे. आणि आपल्या सोबत ते न्यायचे आपलं पसारा जे काय असेल ते, नाही का, आतरायचं, पांघरायचं, बॅग पिशवी काय असेल, कपडे वगैरे. पण त्या काळामध्ये कसं होतं, हे असं एटीएम वगैरे असं काही नव्हतं बरं का. फोन पे, मोबाईल काहीच नाही. ती यात्रा महाराज कुठपर्यंत, जोपर्यंत यांच्या पिशवीमध्ये, यांच्या खिशामध्ये जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ऋषिकेश, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, 4 धाम यात्रा. आणि एकदा का पैसा संपला, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय कसं आहे, एकदा पैसा संपला मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. तसं देवांचं कसं आहे, एकदा का पुण्य संपलं तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. हा, त्या ठिकाणी पुण्य संपलं की मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ते देव कसा, देवलोक कसा आहे, कायमचं नाही बरं का. या ठिकाणी हे मृत्यू लोक, याचा नियम काय आहे ऐका. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजती मरती सवेचिते. या ठिकाणी जो जीव आला, एक दिवस त्या जीवाला जावंच लागतं बरं का. या लोकाचा असा नियम आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस 88, 33 कोटी देव मर गए कालगी यमका अजब तडाका वे. कबीरजी महाराज म्हणतात नाही का, या ठिकाणी पीर मरे पैगंबर मरे. या ठिकाणी जो जन्माला आला, इथं जो आला त्याला एक दिवशी जावं लागतं. मग तो आपला राष्ट्रपती असू द्या, कोणी असू द्या, महाराज चीफ नाही का, तो कोणी असू द्या, मग या ठिकाणी त्याला एक दिवशी जावं लागतं.
असं होत नाही. यम आला मलाच न्यायला बरं का, आणि त्याला आपण म्हणतो यमा जरासं थांब म्हणे, माझा ऊस जायचा शेतामधला. यम ऐकत नाही. तेथे नसेले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संसित जाईल नाही. तुका म्हणे नाही यमाच्या. यांचे आई वडील हे परमार्थिक आहेत. तुकोबारा यांचे महाराजांना भजनाचं वेड आहे बरं का. दिन रजनी हाची धरला, दिन रजनी हाची, दिन रजनी हाची धरला, दिन रजनी हाची धरला, दिन रजनी हाची, हाची, दिन रजनी हाची धरला, दिन रजनी हाची, दिन रजनी हाची धरला. घोराडेश्वर भामचंद्र तिथं जाऊन मला साधना करायची. तुकोबारायांना दोन बायका बरं का. यांची पहिली पत्नी तिचं नाव आहे आणि एकीचं नाव आहे भागीरथी आणि दुसरी आहे काशीबाई. हा, या ठिकाणी यांना देहाचं भान नाही बरं का. आपण कुठं आहोत असो ऐसा कोठे आठवची नाही देवीच विदेही भोगदशा. यांची उच्च अशी अवस्था आहे. एका भगवत भक्ताची अशी ही अवस्था असते बरं का. संत महात्मे हे जरी आपल्याला समाजामध्ये आपल्यासारखेच चलताना बोलताना खाताना पिताना जरी दिसले तरी ते तसे आपल्यासारखे नसतात. संत नवती जगा मानसाच्या तारीखे, संत नवती जगा मानसाच्या तारीखे, संत नवती जगा मानसाच्या तारीखे, संत नवती जगा मानसाच्या तारीखे. समुद्र नदीन हो पहिले पाषाण म्हणून येईल. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत महात्म्या ठिकाणी तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे. असा जरी तो संत महात्मा असला तरीही महाराज त्या ठिकाणी सामान्य माणसामध्ये आणि त्या संतांमध्ये फरक आहे. विठ्ठल विठ्ठल का म्हणे तैसे संतानी जन दोहीसी समान लेखू नये. सामान्य माणूस आणि संत महात्मा. संत बनण्यासाठी कुठं गिरीकंदरेमध्ये हिमालयामध्ये काशीला डोंगरामध्ये जायची गरज नाही बरं का. नाही संत पण मिळत हे हाटी हिंदता कपाटी राणीवणी. एखाद्या गिरीकंदरेमध्ये गेला जाऊन तिथं बसला म्हणजे संत होतोच असा विषय नाही. संसारामध्ये सुद्धा संतपण मिळतं बरं का. ते आमच्या महाराजांनी साध्य करून दाखवलं. या ठिकाणी आपल्याला महाराज
त्या ठिकाणी साधना करायची मला त्या डोंगरावर जाऊन गोराडेश्वर भामचंद्र भंडारा नाही का या तुकोबारायांच्या जीवनामधले काही प्रसंग आहेत बरं का. आपल्याकडे वेळ नाही सांगण्यासाठी आता. हा महाराजांचे टाळकरी होते 14 बरं का. आणि या 14 मध्ये पुढे सुंदर अशी कथा आहे बरं का यांच्या बरं का जीवनामधली. त्यांचे ते 14 म्हणजे असे होते एकदम एकनिष्ठ बरं का. हा परमार्थ आपला कसा आहे एकनिष्ठ आहे का कसा आहे निष्ठा निष्ठीचा परमार्थ आपण करतो. एखादं काम सांगावं कोणी सप्ताहामध्ये कसं मला इथून निघून जाता येईल कशी मला ही वेळ वाचवता येईल हे आपण असं करतो बरं का. पण यांचं कसं आहे यांचे टाळकरी हित बरं का 14 ते पण कसे एकनिष्ठ असे असणारे. यांच्यामध्ये एक टाळकरी त्यांचं नाव आहे शिवबा कासार. यांची पत्नी वैतागली महाराज तुकोबरायांना आपल्या पतीला वैतागली. हिचे पती ते शिवबा कासार काही घर काम करत नाहीत काही नाही. यांचं कुठेही कीर्तन असलं तुकोबरायांचं तिथं महाराज ती पत्नी ते नाही का ते शिवबा कासार हजर राहायचे. पत्नी म्हणायची मालकाला आता वेड लागलं म्हणे परमार्थाचं. हा यांचं घरामध्ये लक्ष नाही. आणि हे नेमकं असं कोणामुळं घडतंय तुकोबाऱ्यामुळं घडतं म्हणे. मग त्या स्त्रीनं काय केलं बघा या तुकोबाऱ्यांनाच आता काहीतरी मी शिक्षा करणार तिनं असं मनात निश्चय केला. आणि पुढं आली दिवाळी. त्या स्त्रीनं महाराज तुकोबाऱ्यांना असं आमंत्रण दिलं महाराज या आमच्या घरी दिवाळीला अभ्यंग स्नान करायला या फराळ करायला या. आणि मग या ठिकाणी आमचे तुकोबाराय तिथं गेले महाराज. सुंदर असा तो दिवाळीचा दिवस आहे. महाराज गेले त्या स्त्रीनं यांचं स्वागत केलं. आणि यांना आंघोळी करता त्या स्त्रीनं असा एक पाट टाकला तशी रांगोळ ओढली. महाराज बसले महाराज स्नाना करता त्या ठिकाणी. त्या स्त्रीनं महाराज गरम पाणी केलं असं उखळतं पाणी. आणि कपट बुद्धीनं तिनं यांच्या अंगावर टाकलं. अंगाचा लाळ झाला. महाराज देवाला विनंती करताय जळ माझी काया लागला बनवा. 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 माझी काया लागला बनवा. धावरे केशवा माय बापा. तुकोबाराय म्हणतात देवाला हे पांडुरंगा अरे माझं शरीर जळत आहे देवा धाव माझं रक्षण कर मला वाचव. या ठिकाणी तुकोबाराय नाशी यांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत. पहा पुढं ते मंबाजी बुवानी त्यांना काठीनं मारलं. पुढं अनगड शहा फकीर यांची पण पुढं कथा येते यांच्या जीवनामध्ये. कितीही संकट आले तरीही यांनी आपलं भजन मात्र सोडलं नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय यांची पत्नी जिजाबाई
यांना पत्नी अनुकूल होती. काही माणसं म्हणतात ना त्यांची पत्नी महाराजांना भांडायची, तसं नाही. हा, कमलेश महाराज तुकोबारायांची जिजा आपल्या मालकाला भजनासाठी भाकरी घालायची. आपली जिजा भोजनासाठी याला भजनाला लावते महाराज. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांचा प्रपंच जो आहे तो चांगला प्रपंच आहे, एकदम सुंदर असा. हे चुकीची गोष्ट आहे की त्यांची पत्नी त्यांना अनुकूल नव्हती. अनुकूल जर नसती तर ती भाकरी घेऊन गेली असती का डोंगरावर यांच्या पाठीमाग यांना शोधत. त्यांचा प्रपंच म्हणजे कसा आहे का, सानंदम सदनम सुताश सुदीय कांता मृदू भाषिणीम सन्मित्रम स्वयौषितिरति चाज्ञा पराः सेवकाः आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधुः संग मुपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. आमचे कमलेशजी महाराज यांचा गृहस्थ आश्रम धन्य आहे बरं का. वा वा. खरंच खूपच छान आहे बरं का महाराज. ज्याच्या जीवनामध्ये ऐका सानंदम, ज्याच्या घरी पाय ठेवल्यावरती आनंद वाटावा बरं का. सुताश सुदीय, आपल्या पोटी बुद्धिमान मुलं जन्माला येणं म्हणजे हे आपलं भाग्य आहे. जन्माला आपल्या मुलीत आपल्या पोटी दुर्बुद्धी मुलं जन्माला येणं म्हणजे कसं आहे हे आपलं दुर्भाग्य बरं का. आणि तिसरी गोष्ट अशी आहे कांता मृदू भाषिणी. संसारामध्ये पत्नी कशी असावी, गोड बोलणारी मृदू भाषी. विठ्ठल विठ्ठल पत्नी जर महाराज कर्कशी असेल ना, पत्नी जर कर्कशी असली, बस 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 बस. कर कैसे सांगाती कर कैसे सांगाती एका मुलाचं लग्न झालं. त्याचं एक तर पहिली गोष्ट लग्न होत नव्हतं. तसं आजकाल जर अवघड झाले नाही का लग्नाचं, जर अवघड झालं बरं का. याचं एक तर पहिली गोष्ट होत नव्हतं बरं का. मग असंच आमचे भरत महाराज, आमचे कमलेश महाराज, आमचे प्रकाश महाराज यांनी असं कसं तरी आपलं बघून त्याचं जुळवून दिलं बरं का. लग्नाच्या आधी गडी असा होता महाराज, त्याचे गाल म्हणजे आमच्या कमलेश बुवाचे गाल जांभळासारखी अशी टवटवीत बरं का. लग्नाच्या आधी गडी असा गुटगुटीत. लग्न झालं याच, गेलं की ते वाळून वाळून गेलं वाळून. त्याला त्याचा मित्र म्हणला, काय पांडू लईच वाळलास म्हणला. पांडू म्हणला, बाबा लग्नाच्या आधीच बरं होतं म्हणला. काय झालं रे, बायको भेटली म्हणला अशी एक नंबर कर्कशी. कस ते म्हणला, मी एक म्हणलं की ती दुसरंच म्हणती म्हणला. मी म्हणलं या आपल्या इथल्या शेतामध्ये या वर्षी आपण कापूस लावूत. ती म्हणते नाही नाही नाही, तिथं यंदा सोयाबीन लावायची, सोयाबीन पेरायची. आणि मी म्हणलं तिकडं त्या लांब शेतामध्ये
यंदा आपण सोयाबीन पेरूत, नका नका नका, तिथं यंदा कापूस लावायचा आहे. म्हणजे मी एक म्हणलं की ती दुसरंच म्हणते म्हणे. मित्र म्हणला काय कर, एक सोपी आयडिया आहे बघ म्हणला, तुला जे काम करायचंय तू उलट बोलायचं म्हणला. तू उलट बोलला की ती बराबर सरळ चलते. मग यानं काय केलं, हा उलट बोलायचं ऐकला, गुन्हा आला महाराज. आणि पुढं यांचे पित्र आले बरं का. आणि याला माहित आहे आता आपण जर म्हणलं का, पित्राचं नाव काढलं का, ती नाही म्हणणार. मग यानं काय केलं, हा आपला बसला घरी असं सद असं माती ओकरीत, आणि तो म्हणतो बायकोला, आपले पित्र आहेत येणाऱ्या सोमवारी. पत्नी म्हणली मग काय नाही म्हणला, ते पित्र घालतात लोक. बायको म्हणली मग काय करायचंय, जाऊ दे म्हणला, हे थोतांड आहे म्हणला सर्व. कसले पित्रण कसलं काय, आपले गेले म्हणला, पूर्वज मेले. बायको म्हणली नाही नाही, पित्र घालायचे. मनातून म्हणला आपल्याला तेच पाहिजे होतं. वरून हा नाही म्हणतो, आतून काय म्हणतो, चांगलं झालं बुवा. आला सोमवार, मग ते आपल्याकडे अशी प्रथा असते बरं का, ते त्या दिवशी ब्राह्मण जेव घालावं नाही का. ते एक व्यक्ती असतो, त्याला असं कुंकू लावता, त्याला इथं काय म्हणता इकडं भागामध्ये, गण. हा, त्याला शब्द आहे आमच्याकडचा गोत्या बरं का. एक पाहुणा असतो आपला जवळचा कोणतरी, त्याला काही लोक गण म्हणतात बरं का महाराज, त्याला आमच्याकडे त्याला गोत्या म्हणता. मग ते ठेवला एकवत करी, त्याला कुकू लावलं. आला जेवायला दुपारी, जेवण केलं त्यानं. मग ते घास असते ना, ते ठेवायचा साईडला काढायचा, ते कावळ्याला चारावा बरं का. त्या दिवशी गंगेला घास द्यावा बरं का, असा एक नियम असतो. गाईला घास चारावा. मग आता ते घास हा म्हणला, हे ते म्हणला फेकून उकंड्यामध्ये बरं का, त्याचं म्हणणं आलं. पत्नी म्हणली का, आपल्या गावाला गंगा नाही का. अहो त्याने घेतला ते घास, घेऊन निघाली गंगेकडं. याचं डोकं आलं ठिकाण्यावरती, अरे आपल्या गंगेला पूर आलेला आहे म्हणे. आणि मग हा उलट नाही सरळ बरं का असं बोलू लागला. पत्नी निघाली घास घेऊन पुढं, हाच्या पाठीमाग, अगं नको जाऊ, गंगेला पूर आलाय. पत्नी म्हणली जाणार, बुडशील बुडणार, मरशील मरणार, गेली. विठ्ठल विठ्ठल उद्देश असा आहे सांगण्याचा, तुकोबारायांची जिजा अशी नव्हती बरं का. ती कशी होती, कांता मृदू भाषिणी सन्मित्रम स्वयंशिते रते. धन्य गृहस्थाश्रम, 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी. या ठिकाणी याला धन्य का म्हणल्या गेलं, हा आपलं स्वतःच तर उदरनिर्वाह करतोच, पण बाकी तिघांना जगवतो. या ठिकाणी आमचे महाराज तुकोबाराय, त्यांचा प्रपंच, त्यांचा तो गृहस्थ आश्रम हा धन्य आहे अत्यंत. या ठिकाणी महाराजांच्या जीवनात अशा प्रकारच्या अनेक कथा आहेत बघा. पुढं आपल्याकडं वेळ नाही बरं का सांगायला ठिकाणी. हा, तुकोबारायांनी या ठिकाणी या संप्रदायाचा याचा काय केला महाराज, एक पंचम वेद असा निर्माण केला. यह अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला है, जल ज्योति जलाने वाला हो. अमर ग्रंथ ये मुक्ति ग्रंथ, ये पंचम वेद निराला है, पंचम वेद वाला है. हरि नाम यही, 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 मंगल आरती. पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती. गाथा म्हणजे हा काय आहे, साक्षात पंचमवेद बरं का. या ठिकाणी ह्या संप्रदायाची महाराज रचना, याचा पाया रचला आमच्या ज्ञानोबारायांनी. ज्ञानदेवे रचिला पाया,
उभारिले देवालया या ठिकाणी याचा विस्तार केला. आमचे नामदेवराय याला खांब दिला महाराज. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. मंदिराचं काम अशा प्रकारे झालं का हो? मंदिराचं काम कधी पूर्ण होतं बोला बरं. देऊळाची कामा कळसून परमगंगेसी सिंधू प्रवेशो का स्वर्ण शुद्धे कसो सोहळा जैसा. ऐका, देवळावरती जोपर्यंत कळस बसत नाही तोपर्यंत देवळाचं काम पूर्ण होत नाही. आणि या ठिकाणी त्या कनकाई मातेच्या पोटी जन्माला आलेलं असं हे तुकोबाराय रूपी कनक या ठिकाणी या वारकरी संप्रदाय रूपी या मंदिराच्या कलशस्थानी विराजमान झाले. रचिला पाया तुका झाला तुका बहिणाबाई महाराज म्हणतात, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या ठिकाणी तुकोबाराय आमचे कलशस्थानी विराजमान झाले. जीवनामध्ये अशा प्रकारे यांनी संत वाङ्मय लिहिलं. तुकोबाराय यांनी देवाचं गोड असं भजन केलं या ठिकाणी. आणि नंतर या नियम या पृथ्वीचा नाही का आपलं अवतार कार्य संपून महाराज त्या ठिकाणी आता निरोपाची भाषा बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आम्ही जातो तुम्ही कृपा तुझी आम्ही जातो तुम्ही कृपा तुझी आम्ही जातो तुम्ही कृपा तुझी आम्ही जातो तुम्ही महात्म्या ठिकाणी ज्या कामा करता येतात आपलं ते काम आटोपल्यानंतर ते या ठिकाणी थांबत नाहीत जास्त काळ. त्यांचं घर कुठं आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. ज्या ते कामा करता इथं आले तुकोबाराय त्यांनी ते आपलं सर्व कार्य पूर्ण केलं. या ठिकाणी गाथ्यासारखा असा हा पंचम वेद लिहिला महाराज तुकोबारायांनी. तुकोबारायाचं वाङ्मय हे खूप विशाल आहे.
हा त्या ठिकाणी त्याला पार करणं हे आपल्याला शक्य नाही. जसं देवाचं नाही का, वा कसं आहे देवाचं चरित्र. असितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्मी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां मीशपारं नयाते. तो पुष्पदंत म्हणतो. काय म्हणतो. आसितगिरी समंशात समुद्राची शाही केली, मेरू पर्वत जो आहे त्याची लेखणी केली आणि या पृथ्वीचा कागद केला महाराज. आणि साक्षात लिहायला ती शारदा माता बसली तर तिला सुद्धा ते चरित्र कसं आहे लिहिणं होत नाही. तसा हा तुकोबरायाचा गाथा आहे. हा हे आपल्याला याचा अर्थ कळत नाही बरं का. वाचल्यावरती एवढा मोठा विशाल असा तो गाथा आहे महाराज तुकोबरायाचा. पंचम वेद असा असणारा गाथा. त्यांचं वाङ्मय या ठिकाणी त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलं. आता तुकोबराय या ठिकाणी निघतायत. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. सुंदर असा तो दिवस आहे, दशमीचा दिवस. त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपलं वाहन गरुड घेऊन तिथं आलेले आहेत महाराज. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जल जल. देवानं महाराज देवाला खाण्यासाठी याने काय केलं होतं. दरदरीत माझी रांदी आल्या कन्या. त्या कन्या त्याने खायला केल्या बरं का महाराज देवाला. अशा प्रकारे पुढे आली एकादशी. आमच्या तुकोबरायांनी कीर्तन सेवा केली देहू मध्ये. हा नंतर द्वादशी आली महाराज. त्या ठिकाणी महाराज आपली पत्नी जिजाबाई तिला म्हणतात चल जिजे वैकुंठाला. जिजाबाई म्हणली वैकुंठ तुम्ही जा म्हणे वैकुंठाला, मला राहू द्या म्हणे इथंच. या ठिकाणी आपली जी म्हैस आहे ना तिचं ते दुप्त मला खाऊ द्या म्हणे. घरातली लेकरं बाळ त्यांची सेवा करू द्या. त्या ठिकाणी ती नको म्हणली बरं का जिजाबाई. त्यांच्या गावातील सर्व गावकरी मंडळी अशा प्रकारे देहूवासी लोक त्या ठिकाणी महाराज त्यांना म्हणतात चला. कोणी काही आपले काम सांगतं बरं का अशा प्रकारे. आणि मग त्या ठिकाणी सुंदर तो असा दिवस आजचा दिवस फाल्गुन कृष्ण द्वितीया बरं का. याचंच नाव तुकाराम बीज बरं का. ही द्वितीया तिथे आली आणि त्या ठिकाणी महाराज आता निघाले. गावकरी आले. महाराज आम्हाला आशीर्वाद दे म्हणे. त्यांनी आशीर्वाद दिला. तुका म्हणे कर्म धर्म तुम्हाचा वे कल्याण आज्ञा माझा आशीर्वाद आशीर्वाद कर्म धर्म तुम्हाचा वे कल्याण आशीर्वाद धर्म तुम्हा सावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. त्यांनी असा आशीर्वाद दिला त्या गावकरी लोकांना. आणि आता महाराज निघाले. तिथं काळ आला बरं का. आणि काळ म्हणला महाराज या ठिकाणी जो कोणी येतो तो माझा अंगीकार करतो म्हणे. तुम्ही माझा स्वीकार करा आणि नंतर जा म्हणे तुम्ही. हा या ठिकाणी सुंदर कथा येते बरं का. मृत्योर्मूर्धनी पदम दत्वा आरुरुहाद्भुतम गृहम. अद्भुत गृह म्हणजे विमान. त्या ठिकाणी आमचे महाराज ते जे वाहन आहे ते जे गरुड रूपी जे विमान आहे त्या ठिकाणी आता बसणार. तो काळ समोर आला आणि यांनी त्याच्या माथ्यावर जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय काळ खाय आम्ही माता दिला पाय दिला पाय आम्ही माता दिला पाय
आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्या विमानामध्ये प्रवेश केला. या ठिकाणी अशा प्रकारे आता एक सुंदर असा अभंग होईल आणि नंतर